परशुराम वास येथे आले. परशुराम वासांनी ती विहिरीतला गाळ काढला, परंतु त्यांच्या हाती काही आले. अहो, जेव्हा पाण्यामध्ये मनुष्य जीव देतो ना, तेव्हा त्याचा प्रेत तरीवर तरंगून येतो. पण इथं सुंदर बोलायचा त्यांना दिसला नाही. त्याच्यानंतर काही दिवसातच नांदेड येथे स्थित असलेले मुनिव्यास महातपस्वी हे त्यांचे मार्गमंडळी घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी सर्व वेर खोदली, गाळ काढला, तरीही त्यांना कुठेही बोलायचा या दिसल्याच नाही. परंतु त्यांना परशुराम वासांच्या गळ्यातील जो दाढेचा विशेष होता आणि जे डोमेग्रामच्या उंबरवट्याचं पात्र होतं ते तेवढं मिळालं. मग तेथे असलेल्या सर्व ज्ञानियांचे एक मत झाले की हे स्वामींनी सुंदर बोलायसांना हिंसेचं मरण येऊ दिलेलं नाही. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? येथे प्रत्यक्ष भगवान श्री चक्रधर स्वामी सुंदर बोलायसांना घ्यायला आलेले होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आमच्या पंथामध्ये अनेक ज्ञानवृद्ध कुशलता असलेल्या अनेक स्त्रिया ह्या साध्वी स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. त्यामध्ये हिराईसा ह्या अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती होती. ह्याच हिराईसा या दामोदर पंडितांच्या पत्नी होत्या. एकदा त्यांच्या घरी भटोबास ही मार्गमंडळी गेली असता त्यांनी त्यांचं यथोचित सर्व जेवण वगैरे केलं. हे करत असताना त्यांची घरामध्ये मुलगी अतिशय आजारी होती. आताच्या भाषेत सांगायचं झालं तर ती खूप सिरियस होती आणि थोड्या वेळातच ती गतप्राण झाली. हिराईसांनी ती तशीच झाकून ठेवली आणि मग म्हणाल्या, आत्ताच गेली. त्यांनी कुणालाही थोडीशी गुणगुण लागू दिली नाही मुलगी गेल्याची. अहो, काय सुशिक्षिता होती, काय त्याग होता हे आमच्या पूर्वस्त्रिया साध्वींकडे. ह्याच हिराईसा यांना त्यांचे पती आणि त्या जेव्हा भगवासांच्या परिवारामध्ये येत होत्या, ज्ञान श्रवण करत होत्या, त्यावेळेस त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. आणि मग दोन्ही पती पत्नींमध्ये विचारविनिमय झाला. दामोदर पंडित म्हणत होते, आम्ही संन्यास घेतो, भिक्षा करतो. हिराईसा म्हणत होत्या, आम्ही संन्यास घेतो, भिक्षा करतो. असं करता हिराईसांनी सांगितलं की आम्ही भिक्षा करतो, संन्यास घेतो, कारण घरी मुलाचं लग्न राहिलेलं होतं. तुम्ही ते लग्न उरकून मग तुम्ही आपल्या मार्गाला या. आणि मग हिराईसांनी संन्यास घेतला आणि त्यांच्या आचरणावर दृढ झाल्या. इकडे हे दामोदर पंडित यांच्या मुलाचं लग्नही झालं. हे तर काही मार्गामध्ये आलेले नाही. आणि मग हिराईसांना काही स्वस्त वाटेना. मग हिराईसांनी आश्रमात दिलाच एका व्यक्तीचं वाटी चिठ्ठी दिली आणि सांगितलं की ही चिठ्ठी तुम्ही दामोदर पंडितांकडे लिहून द्या. आणि मग ती चिठ्ठी दामोदर पंडितांच्या हातामध्ये पडली. त्या चिठ्ठीमध्ये हिराईसांनी लिहिलेलं होतं, जे चुलीची खीर खादली तिची काही राख खाल. आणि मग दामोदर पंडितांच्या लक्षात आलं की आता ही पोटली आता लगेच निघावं लागेल. अहो, संसारामध्ये जे काही 4 दिवस सुखाशात जगले, आता त्याच संसारामध्ये पुढच्या पिढीकडून काय अपायांना अवहेलना करून घ्यायची होती, असं हिराईसांना सूचित करायचं होतं. आणि मग दामोदर पंडित निघाले, आचार्यांजवळ आले, अनुसरले. तेही त्यांच्या मार्गावर, आचरणाच्या मार्गावर रूढ झाले. अशाच आमच्या पंथातल्या सादाईसा. आता सादाईसा म्हटल्यानंतर प्रत्येकालाच लगेच आठवण होते लिंगीच्या फुलांची. कारण सादाईसा या नावाप्रमाणेच अतिशय साध्या होत्या. त्यांचा भावही साधा होता आणि एवढा भाग्याचा कळेचा जीव होता की या सादाईसांना डोळे दौतारांचे श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वांच्या श्री चक्रधर स्वामी यांचे सन्निधान लाभलेले होते. त्यांची सेवा करण्याचे भाग्य यांना लाभलेले होते. म्हणूनच तर आमच्या श्री प्रभू बाबांनी अतिशय प्रसन्नतेने दार केश कलाप नख असे प्रसादवत
वस्तू त्यांनी साधेला दिल्या होत्या. याच्यावरून लक्षात यायला पाहिजे का साध्या या किती भाग्याच्या होत्या म्हणून. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्यांनी जी रिंगणीची फुले